आज आपण पाहूया बाही ट्रेंडिंग डिझाईन। तर हे आपण काठ काढून ठेवलेलं आहे आणि काठाला आपण अस्तर जोडून घेतलेलं आहे। पाहू शकता हे अस्तर आपण व्यवस्थित असं जोडून घेतलंय, म्हणजे पलटून घेतलेलं आहे अस्तर। तुम्हाला सुद्धा या प्रकारे करू शकता। तुम्हाला बाहीची फुगा किती पाहिजे आहे त्यानुसार तुम्हाला काठ ठेवायचा आहे। आता मी काठ हा 7 इंच तयार आहे, त्यानुसारच आपण फुगा ठेवणार आहोत। आता हा सुद्धा आपल्याला 7 इंच मी म्हणजे 8 इंच आपल्याला वरचा फुगा ठेवलेला आहे। तर या प्रकारे आपण जिथून तुम्हाला फुग्याची प्लेट्स पाहिजे आहेत तिथून तुम्हाला छोटेसे असे कट्स द्यायचे आहेत, तिथपर्यंत तुम्हाला प्लेट्स घ्यायच्या आहेत या प्रकारे। तर पाहू शकता आपण ह्या प्लेट्स घेतलेल्या आहेत बरोबर। आता वर सुद्धा आपण कट दिलेला आहे, जिथून आपल्याला फुगा हवा आहे तिथून आपण फुग्यासाठी 6 इंच कपडा एक्स्ट्राच ठेवलेला आहे। म्हणजे तुमची बाही जर तुम्हाला 9 इंच रुंदी पाहिजे असेल तर त्यामध्ये तुम्हाला 6 इंच ॲड करायचं, म्हणजे तुमचा फुगा व्यवस्थित परफेक्ट आणि म्हणजे जास्त नाही आणि कमी नाही या प्रकारे येतो। तर तुम्हाला अशी ही कटिंग करायची आहे आणि या प्रकारे टिचिंग करून घ्यायची आहे। आता आपण हे फुग्याच्या प्लेट्स दिलेले आहेत, दंडघेर किती पाहिजे आहे त्यानुसार तुम्हाला हे ठेवायचं आहे बरोबर। आपण मोजून घ्यायचं तुमचा दंडघेर आणि उरलेली आपली मार्जिन। तर एक साइड झाली आहे, दुसरी साइड सुद्धा आपण करून घेणार आहेत परफेक्ट। कमी जास्त झालेलं आपण हे कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित। सेंटर काढण्यासाठी आपल्याला एक कट्स द्यायचा मधोमध, म्हणजे आपलं तिथून सेंटर तयार होतो। आता याचं सुद्धा आपल्याला तसंच आपल्याला प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत दोन्ही बाहीच्या, आणि प्लेट्स तुमच्या एकसारख्या आल्या पाहिजे, म्हणजे जी फिनिशिंग आहे ती परफेक्ट दिसेल। इकडून सुद्धा आपण प्लेट्स एकसारखे द्यायचे आहेत। ज्यावेळेस आपली बाही तयार होती प्लेट्स एकसारख्या असल्या म्हणजे बाही खूप छान अशी दिसते, फिनिशिंगमध्ये दिसते। तर खालच्या आणि वरच्या व्यवस्थित सारख्या एकदम प्लेट्स घ्यायच्या आहेत त्याच आकारावर, आणि याचं पण आपण सेंटर काढून घेऊया। कमी जास्त असलेलं कट करून टाकायचं। आता आपल्याला बाही जोडताना इथं सुद्धा आपल्याला सेंटर करून घ्यायचं आहे परफेक्ट। थोडं आपल्याला कमी पडलंय त्याच्यामुळे इकडून छोटी एक प्लेट्स काढली आणि इकडून एक छोटी प्लेट्स काढली, म्हणजे सेंटर आपलं म्हणजे बाहीला आपल्याला रुंदी जी आहे ती बरोबर येणार आहे। एक एक्स्ट्रा निघली त्याच्यामुळे आपण परत एकदा प्लेट्स आपण व्यवस्थित देऊया। तर आता परफेक्ट आपला आलेला आहे। याचं सुद्धा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे, म्हणजे बाही जोडायला परफेक्ट कमी जास्त फुगा होत नाही। नाहीतर तुम्ही सेंटर न काढता जर बाही जोडली तर फुगा म्हणजे ज्या प्लेट्स आहेत त्या कमी जास्त होतात, सेंटरवर येत नाहीत। त्याच्यामुळे आपण हे सेंटर काढूनच फुग्याचं म्हणजे हे बाही जोडायची। तर पाहू शकता, आणि ही बाही मी म्हणजे ब्लाऊजचा जो काठ आहे सुईचा त्या साईडनीच मी बाही पण जोडलेली आहे, म्हणजे आपण हे पलटून घेतलं की बरोबर सरळ येऊन जातं। तर या प्रकारे आपल्याला हा रोल करून घ्यायचा आणि बाही आत टाकून तर या प्रकारे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे परफेक्ट। तर पाहू शकता या प्रकारे, म्हणजे आपल्याला जो बाहीचा फुगा आहे कमी पण नाही आणि जास्त पण नाही। आता याच्यावर आपल्याला 2 दाब शिलाई द्यायचा आहे डबल, म्हणजे फिनिशिंग असते ब्लाऊजची ती करेक्ट येते, आणि जो आतला जो मार्जिंग आहे तो पण असे दाबून बसते, तिथं उकलत वगैरे नाही, फिनिशिंग परफेक्ट येते।
तर या प्रकारे आपल्याला डबल शिलाई द्यायची आहे इथे। तर पाहू शकता एकदम परफेक्ट असा आपली ही बाही फुगा तयार झालेला आहे। आता ही बाही सुद्धा आपण ती जशी केली तशीच याची पण मेथड सेम आहे। याचं पण सेंटर काढायचं आणि जोडून घ्यायचं। सेंटर काढल्यामुळं अजिबात कमी जास्त होत नाही आणि ज्या प्लेट्स आहेत ते समान दोन्ही बाजूनी सेम राहतात आणि फिटिंग करताना प्रॉब्लेम येत नाही। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला म्हणजे छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत ज्या माहीत नाहीत त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच कळतील। तर ही होती फुगाबाही, ट्रेंडिंग अशी ही फुगाबाही आहे। ह्या बाहीला सुद्धा आपण ही डबल शिलाई देऊया। ह्या टिप्स देण्याच्या दोन महत्त्वाचे कारण आहेत। फिनिशिंग विथ आतली जी मार्जिंग आहे दोरे निघणार नाहीत आणि घट्ट एकदम त्या मार्जिंगवरच आपल्याला टिप दिल्यामुळं फिनिशिंग देते आणि उकलत नाही। तर अशी ही आपली दुसरी पण फुगाबाही तयार आहे। परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत राहा आणि पुढचा व्हिडिओ हा फिटिंगचा असणार आहे। परफेक्ट फिटिंग म्हणजे तुम्हाला ब्लाऊजला कमी जास्त कधीच होणार नाही अशी फिटिंग मी शिकवणार आहे। तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत राहा। धन्यवाद, थँक्यू।